आपण बघतोय कंप्लीट स्क्वेअर मेथड आणि कंप्लीट स्क्वेअर मेथड मध्ये सर्वात महत्त्वाचं एक्सरसाइज 2.3 मध्ये आपण जर बघायला गेलो तर बघत असताना आपल्याला हे माहित असायला पाहिजे की ax² + bx + c या स्वरूपात लिहित असताना कंप्लीट स्क्वेअर मेथड मध्ये एक लक्षात ठेवा, नॉर्मली 9 म्हणजे a जे आहे ते 1 पाहिजे. आणि तुम्हाला खरं सांगू का, हे 9 जरी नसलं म्हणजे आपण नाही जरी डिवाइड केलं तरी मला सॉल्व्ह करता येतं, पण कन्फ्युजन नको म्हणून आपण डिवाइड करतो. तर बघा काय करतोय आता. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड सर्वात पहिली स्टेप तुम्ही सांगता का मला आता काय करू, डिवाइड अबोव इक्वेशन बाय हाऊ मच. वरील समीकरणाला कितीने भागायचं, 9 ने भागून. कितीने भागला आपण, 9 ने भागलं. आणि 9 ने भागितल्यानंतर 9y² / 9 - 12/9y + 2/9 = 0. So this 9 get cancelled. So y² - 12/9y plus one more thing I am able to do is here आपण एक ब्रॅकेट घेतलंय, 3 3 = 9, 3 4 = 12. So हे मी केलं 4/3y plus 2/9 = 0. आता ही इक्वेशन मेन आहे. इन्स्टेड ऑफ दिस आता ही इक्वेशन मेन आहे. आता याचं कंप्लीट स्क्वेअर मेथड करायचं आहे आपल्याला. सो कम्पेअर दिस मेथड, y² - 4/3y plus k = y plus a bracket square. काल मी सांगितलं होतं x plus a bracket square x² + 2ax + a². पण एक गोष्ट लक्षात घ्या, x च्या जागेवर इथं y आहे फक्त. तर काय येणार, y² + 2ay + a². मग एव्हरीवन हॅज अ पेन डाउन. हे y² कम्पेअर करायची गरज नाही. जर इथं आपण y² काय म्हणजे डिवाइड केलं नसतं तर इथं थोडासा बदल आला असता आणि y² ची पण किंमत आली असते आणि तिथून थोडासा तो गोंधळ तुमचा स्टार्ट झाला असता. म्हणून आपण काय करतो, इथं इक्वल करून हे दोघं काय केले, कॅन्सल. मग बाय कम्पेअरिंग अबोव इक्वेशन वरील समीकरणांची तुलना करू. मग काय ना सृष्टी, y² कम्पेअर झाले सेम येते, -4/3y = 2ay. मग this y get a = हे 2 मल्टिप्लिकेशनला आहे, इकडे हे डिवाइडला गेले. सो a = -4/6. 2 2 = 4, 2 3 = 6. सो काय येणार, -2/3. सो हाऊ मच इज k? a आलं तुमचं -2/3 and k is equal to a². So -2/3 bracket square minus च काय होईल, प्लस 2 च 4/9. So what is k? 4/9. Then add and subtract 4/9 in, आपण याला इक्वेशन 2 म्हणूया, याला इक्वेशन 1 म्हणूया.
इन इक्वेशन 1. मग समीकरण 1 मध्ये 4/9 हे बेरीज व वजाबाकी करू. मग बघा वाय स्क्वेअर. आता हे महत्वाचं की कुठं ऍड करायचं आणि कुठं सबट्रॅक्ट करायचं. तर वाय स्क्वेअर मायनस 4/3y प्लस 4/9 मायनस 4/9 प्लस 2/9 इक्वल टू 0. आता आपण काय केलंय, वाय स्क्वेअरचं वाय हे साइन आणि याचं स्क्वेअर रूट ब्रॅकेट स्क्वेअर. आता तुम्ही इथं जर चेक केलं तर दोघांचं डिनॉमिनेटर सेम आहे का वेगळे आहे. सो मायनस 4/9 प्लस 2/9 इक्वल टू 0. y minus 2/3 bracket square minus both denominator are same. हे 9 घेतलंय. minus 4 plus 2 minus 2 minus 4 plus 2 equal to minus 2. So ह्याला minus 2/9 equal to 0. Again y minus 2/3 bracket square equal to 2/9. Taking square root वर्गमूळ घेऊ. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर y minus 2/3 equal to plus minus 2 upon actually it's a root 2. Very good. And 9 चं रूट 3. आलं लक्षात. मग एकदा काय लिहायचं, therefore y minus 2/3 equal to root 2/3. ऍक्च्युली आपण काल वेगळं डिसाइड केलं होतं ना, तसंच लिहूया. कसं डिसाइड केलं होतं असंच. ओके. और किंवा y minus 2/3 इक्वल टू हे एकदा प्लस झालं एकदा मायनस रूट 2/3. सो y इक्वल टू हे 2/3 प्लस होतील आणि हे प्लस आहे रूट 2/3. सो y इक्वल टू बोथ साइड 3. हे काय ना 2 प्लस रूट 2 आणि हे काय ना मायनस रूट 2/3. ह्याला आन्सर. आलं लक्षात. 9. परत एकदा बघा 9y स्क्वेअर आहे, 9 ने डिवाइड केलं, ही इक्वेशन मेन आली. बाकी काल जसं होतं सेम टू सेम तसंच आहे. काय केलं, फक्त एक्सच्या जागा y प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस 2ay प्लस ए स्क्वेअर कम्पेअर केलं इक्वेशन्स. सो कम्पेअर केल्यानंतर मायनस 4/3y आणि 2ay कम्पेअर केलं. ए ची किंमत आली मायनस 2/3. के ची किंमत येते महेश 4 स्क्वेअर मायनस 2चा स्क्वेअर 4 3चं 9 आणि तेच एकदा बेरीज आणि वजाबाकी केली ॲडिंग अँड सबट्रॅक्टिंग. तर एकदा प्लस 4/9 एकदा मायनस 4/9. मग इथं ब्रॅकेट तयार केलं. वाय स्क्वेअरचं वाय इथलं साईन आणि हे 4/9चं 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि परत ह्या दोघांचं डिनॉमिनेटर सेम आहे मायनस 4 प्लस 2 मायनस 2/9. हे ऑपोजिट साईडला प्लस होईल. एकदा प्लस घेतलं एकदा मायनस घेतलं आणि पुढे सॉल्व्ह केलं. एकदा व्यवस्थित बघाल, दोनदा व्यवस्थित बघा. पहिले तर मी बोलायचो की 2 ते 3दा बघायचं, म्हणजे 2 ते 3दा मी समजून द्यायचो. आता 2दा समजून दिलं. बाकी टाइम तुमच्याकडे सोर्स पण आहे. बघा नाव हे आला तुमचं प्रॉब्लेम नंबर 5. डिवाइड अबोव इक्वेशन. कितीने डिवाइड करू? डिवाइड अबोव इक्वेशन बाय 2. मराठीवाले काय लिहिणार मग? वरील समीकरणाला 2 ने भागून. मग बघा 2y स्क्वेअर. तर आता थोडं डायरेक्टली लिहितोय. बघा y स्क्वेअर प्लस 9/2y प्लस 10/2 म्हणजे किती येणार 5 इक्वल टू 0. दिस वन इज अन इम्पॉर्टंट इक्वेशन. इकडे बघ बेटा प्लस. परत
इक्वेशन 1 इक्वेशन हे आलं. हे आल्यानंतर y² + 9/2y + 5 = 0. मग आता काय करायचंय सांगा, कम्पेअर करायचं. सो y² पुढे + 9/2y इथं प्लस इक्वल टू y मायनस a ब्रॅकेट स्क्वेअर y² + 9/2y + k इक्वल टू y² - 2ay + a². Now comparing both side. By comparing both side करूया, both side of equation. मग y² तर काही अर्थ नाही. हा दिसतंय ना, 9/2y हे आलं इज इक्वल टू -2ay. काल मी काय करत होतो, हे लेफ्टला लिहितो, हे राईटला, जेणेकरून a बरोबर येत होतं. अच्छा हे प्लस हो. हा काल आपण काय करत होतो, इथं लेफ्ट साईडला लिहित होतो, बरोबर आहे की नाही. इथं पण प्लस करू, एक मायनसने सॉल्व्ह करून दाखवू. चला एक मायनसने सॉल्व्ह करून दाखवतो. मायनस हे मायनस, डोंट गेट कन्फ्युज, ही इम्पॉर्टंट स्टेप म्हणून घ्या. हे आलं मायनस. देन आता बघा y गेट हे -2a 9/2. सो a इज इक्वल टू 9/2 इंटू हे -2 आणि हे जे मायनस आहे हे या साईडला. ऍक्च्युली आपण इथं मायनस लिहिलं म्हणून काही फरक नाही. 9/2 इंटू -2 हे आलं -9/4. परत k इक्वल टू काय येणार, सो k इक्वल टू -9चा स्क्वेअर 81 4चा 16. घरी काय ट्राय करायचं, y + a ने सॉल्व्ह करून बघा. स्टेप्स आणि आन्सर बऱ्यापैकी सेम येतात. कारण इथं जे आहे आपण जेव्हा स्क्वेअर करतो, स्क्वेअर करत असताना मायनस प्लस आणि प्लस पण प्लसच होतो. बघा मग ॲडिंग 81/16, adding and subtracting, actually adding and subtracting equation 81/16 in equation 2 का करें 2a बेटा. y² + 9/2y + 81/16 - 81/16 + 5 इंटू, आता इथंच करून घेतोय, हे +5 आहे, इथंच करून घेतोय. काय करतोय मी, डिनॉमिनेटर सेम करायचे, तर 16/16 = 0. इट्स अन इम्पॉर्टंट स्टेप. सो y² चं काय घेणार, y इथलं प्लस आणि 81चं 9 आणि 16चं 4 हे स्क्वेअर रूट घेतलं आणि -81/16 प्लस 16 5 80/16 = 0. नाउ टेकिंग स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ घेऊन, नाउ टेकिंग स्क्वेअर रूट घेऊन वर्गमूळ घेऊन, तर काय येणार बघा. ऍक्च्युली फर्स्ट वी नीड टू ऍक्च्युली पहिले हे सबट्रॅक्शन करावं लागेल. इथं थोडंसं घाई झाली. -81 + 80, तर -81 आणि 80 -1/16 = 0. नाउ टेकिंग स्क्वेअर रूट, y + 9/4 हे स्क्वेअर रूट आलं आणि हे जे -1/16 होतं, हे काय होणार, इज इक्वल टू 1/16 आणि ते पण काय प्लस मायनस 1/4 येणार. ते y + 9/4 = +1/4 or y + 9/4 =
-1/4. इथं थोडीशी गडबड झाली, ती परत रिपीट करून सांगतो. इथून रिपीट सांगतोय परत बघा. y + 9/4 ब्रॅकेट स्क्वेअर -1/16. हे ऑपोजिट साईडला पाठवलं तर काय येणार, मायनसचं काय होणार प्लस. इथे एक स्टेप परत वाढवतोय तुमच्यासाठी. y + 9/4 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 1/16. स्क्वेअर रूट घेतलं, त्याचं स्क्वेअर रूटचं हे आलं आणि 1चं 1 आणि 16चं 4. आणि मग हे जे आहे एकदा प्लस मध्ये लिहिलं आणि एकदा मायनस मध्ये लिहिलं आहे. y इक्वल टू 9/4 मायनस राहतील, -9/4 प्लस 1/4 आणि y इक्वल टू अगेन -9/4 आणि -1/4. हे दोघांचं डिनॉमिनेटर सेम आहे. सो -9 + 1 -8/4. सो द आन्सर इज -2. and again इथं -9 -1 -10/4. if you wish you are able to write down it as a -2.5. चला, तुमचा व्हिडिओ घ्यायची इच्छा होती म्हणून माझ्या असं मन होतं की तुमचा पण एक व्हिडिओ घ्यावा. तुम्ही अभ्यास करताना कसे दिसताय बघून घ्या.